नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या बेलापूर परिसरातील कोकण भवन, ज्याला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते, त्याचा अगदी शेजारी टाटानगर स्लॅममध्ये नशेचा व्यापार सुरू असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे। हा संपूर्ण प्रकार भारत समाचार टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशन मधून समोर आला आहे। या स्टिंग मध्ये उघड आले आहे की कोकण भवनच्या मागील टाटानगर झोपडपट्टीत गांजा, एमडी आणि स्मॅक सारखे घातक अंमली पदार्थ खुलेआम विकले जाते। भारत समाचारच्या अंडरकव्हर टीमने जेव्हा केवळ 500 मध्ये नशा मागितला, तेव्हा एका महिलेनं त्यांना आत बोलावून पुरवठा केला आणि नशा सेवन करण्याची जागाही दाखवली। इतकेच नव्हे तर येथे होम डिलिव्हरीची सुविधाही दिली जात असल्याचे समोर आले आहे। दरम्यान कळुंबली स्टील मार्केट परिसरात दिवाळीच्या दिवशी अँटी नार्कोटिक सेलने कारवाई करत सुमारे 15 लाखांचा अंमली पदार्थ जप्त केला आणि काही संशयितांना अटक केली आहे। परंतु बेलापूरमध्ये मंत्रालयाच्या जवळच इतक्या मोठ्या प्रमाणावर नशेचा व्यापार सुरू असणे पोलीस आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते। स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार बेलापूर व्यतिरिक्त सानपाडा, एमपीएमसी मधील एकता नगर झोपडपट्टी, तुर्भे एमआयडीसी आणि तुर्भे स्टोअर या भागातही नशेचे जाळे पसरले आहेत। काही बांगलादेशी नागरिक या अवैध धंद्यात सामील असल्याचीही माहिती पुढे आली आहे। नागरिकांनी सांगितले की ते भीतीपोटी पोलिसांकडे तक्रार करत नाहीत, कारण काही वेळा पोलिसांचेच खबरी नशा विक्रेत्यांना तक्रारीची माहिती देतात, त्यामुळे तक्रारदारांवर हल्ला होण्याची किंवा धमकी मिळण्याची भीती कायम असते। गांजा का आंटी? गांजा पुढे सवाला हाँ एकच अच्छा है ना। वही 100 वाला चाहिए था। सौ वाला भी आएगा, तुम लोग घूम घूम के मत आया करो। बोला ना इसके लिए, तो ये तुम्हारे से लेके गए ना 200 वाला। कभी लिया? जा 10-15 मिनट रुको। आता प्रश्न असा आहे की जेव्हा नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि मिनी मंत्रालय कोकण भवन काही पावलावरच आहे, तेव्हा इतकी मोठी अवैध हालचाल प्रशासनाच्या नजरेतून कशी सुटली? या घडीनंतर ठोस कारवाई होणार का, की हा प्रकार ही नेहमीप्रमाणे थंड बस्त्यात जाणार? हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल।